नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटनी छोटासा गॅपडाऊन ओपनिंग दाखवला आणि तिकडनं मार्केटनी पूर्ण दिवस जर बघितलं तर रिकव्हरी बुलिश मोमेंटम ज्या पण काही लेवल आपण नो ट्रेडिंग झोनच्या वरती डिस्कस केल्या होत्या लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, रेजिस्टन्स तिकडे मार्केटनी मोमेंटम देताना दिसलेला आहे. मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, मार्केटमध्ये आज बुलिश क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाले. इंट्राडेच्या हाय लेवलवरती क्लोजिंग बघायला मिळालेली आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला असेल तर, आता मी व्यवस्थितरित्या का बोलतो, कोणी कोणी लोक फक्त व्हिडिओ बघतात आणि कोणी कोणी लोक व्हिडिओ समजून घेतात. बघा, लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की निफ्टीमध्ये 200 पॉईंटची गॅपडाऊन ओपनिंग, त्याच्यानंतर मार्केटमध्ये परत 100-120 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम आणि जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो फेवरेबल नव्हता सेलिंगच्या साईडला. आणि मार्केट जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये एक रिकव्हरी, मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हे आपण लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये व्यवस्थित पद्धतीने विथ प्राइस ॲक्शन समजून घेतलं होतं. आता आजचं जर मार्केट बघितलं तर मार्केटनी निगेटिव्ह ओपनिंग दाखवली आणि त्याच्यानंतर मार्केटनी जी रिकव्हरी दाखवायला सुरुवात केली, इंट्राडेच्या हायला जवळजवळ लास्ट जो गॅप पेंडिंग होता, गॅप तिकडे तयार झाला होता गॅपडाऊन नंतर, तो गॅप निफ्टीने फिल करण्याचं ट्राय केले आणि बँक निफ्टी सेन्सेक्स तिकडे देखील एक स्ट्रॉंग रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. आता जर प्राइस ॲक्शन जर बघितलं तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की प्राइस ॲक्शन थोडंसं नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते, परंतु हा जो व्ह्यू आहे तो थोडासा न्यूट्रल साईडला जाताना दिसू शकतो. आणि जर मार्केट गॅपडाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये ऑलरेडी जर तुम्ही शुक्रवारचं ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटने 350 पॉईंटची निफ्टीमध्ये क्लोजिंग होती डाऊन साईडला. आणि अजून जर गॅपडाऊन ओपन होत असेल तिकडनं मग मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकत होता. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये विथ प्राइस ॲक्शन डिस्कस केलं होतं. आय होप तुम्हाला त्या व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर समजून घेऊन तुम्ही व्हिडिओ बघत असाल. ओके, आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा, प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की जर बघितलं तर प्राइस ॲक्शननुसार ज्या लेवलवरती निफ्टी होता 25,500, हा एक डिमॅन्ड झोन होता. आणि आज जर बघितलं तर 25,500च्या वरती म्हणजे नो ट्रेडिंग झोन जर इकडे बघा, इकडे नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला 25,500चा, गॅपडाऊन ओपनिंग वरच्या साईडला गेला, नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर शार्प रिकव्हरी बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला बऱ्यापैकी जे सेटअप असतात, चॅनल सेटअप म्हणा किंवा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर सेटअप म्हणा, तर तिकडे सेटअप आपल्याला बघायला मिळाले. आणि जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं बऱ्यापैकी नॉलेज असेल किंवा सेटअपचं नॉलेज असेल तर तुम्हाला इकडे थोडीशी प्राइस ॲक्शन समजायला सोपी गेलेली असणार आहे. ओके, तर तुमचा ओव्हरऑल ट्रेडिंगचा सेशन कसं होता ते तुम्ही सर्वात अगोदर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्ही कसं पाहताय, फक्त पाहण्यासाठी पाहताय का त्यातनं काहीतरी समजून घेताय, त्यातनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करताय, हे देखील कमेंटमध्ये सांगा. ओके, आणि प्राइस ॲक्शनचं नॉलेज का गरजेचं आहे हे तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमधनं बघायला मिळालं असणार आहे. मग तिकडे गॅपडाऊन नंतर काय मोमेंटम येऊ शकत होता हे आपण डिस्कस केलं होतं. मार्केटमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला नाही आहे. मार्केट आपल्याला एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतं, ते देखील आपल्याला मार्केटने आज दाखवलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं बेसिक नॉलेज हळूहळू घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मार्केटचं नॉलेज नसेल, तुम्ही जर मार्केट नुसतं सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म बघून आलेले असाल मार्केटमध्ये काम करण्यासाठी, तर थोडंसं थांबा, ब्रेक लावा स्वतःला, आवरा स्वतःला. कारण की हे जर बघितलं तर हे ज्या पद्धतीत दिसतं तितकं सोपं नाही आहे मार्केट. त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटच्या बेसिक गोष्टी, मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, काय चार्ट बनतोय, डिमांड सप्लाय झोन काय बनतोय, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतात, ते सेटअप काय बनतात, ते ओके, ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय मार्केटची बघायला मिळते, सेंटिमेंट काय आहे मार्केटचा, ह्या गोष्टी ज्या आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड, ह्या तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि प्राइस ॲक्शन शिकलाय, परंतु त्यासोबत रिस्क मॅनेजमेंट काय बघायला मिळते, पोझिशन सायझिंग काय आहे, मार्केटची सायकोलॉजी काय आहे,
तुमची स्वतःची सायकोलॉजी मार्केट रिलेटेड काय आहे ह्या गोष्टींचं देखील ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे ओव्हरऑल काय आहे की तुम्ही कुठलंही काम करताना, हे मार्केटचंच नाही, तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जर काम करत असाल तर त्या सेक्टरचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे त्या सेक्टरचं नॉलेज नसेल तर त्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे. करताय का तुम्ही 10 वेळा विचार? हे देखील कमेंटमध्ये सांगत जावा. ओके. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲनालिसिस व्हिडिओ तर आपण करतच असतो. मार्केटची प्रायजेक्शन, सेटअप काय बनतं ते, मार्केटची डिमांड सप्लाय झोन काय आहे, मार्केटचा व्ह्यू काय बनू शकतो, हे तर आपण डिटेलमध्ये समजून घेतच असतो. परंतु प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्याचा अवेअरनेससुद्धा देत असतो. आणि त्या गोष्टी खूप सारे लोक समजून घेतात व्यवस्थितरित्या, त्याच्यावरती कमेंट करून सांगतात. परंतु काही ठराविक जे लोक असतात त्यांना ह्या गोष्टी बोरिंग वाटतात. तर ह्या गोष्टी बोरिंग नसून ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं किती गरजेचं आहे हे तुम्ही स्वतः समजून सांगा. आणि जे लोक अगोदरपासनं व्हिडिओ बघतात, ते जुने जे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, अगोदरपासनं व्हिडिओ बघतात, ते काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना ॲनालिसिस व्हिडिओ बघून आधी तुम्हाला काय वाटत होतं आणि ॲनालिसिस व्हिडिओ बघून किंवा प्रायजेक्शन शिकून त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स काय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. आणि हे सगळे जी कन्सेप्ट आहे ना, प्रायजेक्शन रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड, सेटअप रिलेटेड, डिमांड सप्लाय, हे सगळे जे कन्सेप्ट आहे प्रायजेक्शन रिलेटेड, ह्या डिटेलमध्ये आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेले आहेत. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये 15 ते 16 व्हिडिओ आहेत. तिकडे प्रायजेक्शन बऱ्यापैकी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. ज्या कन्सेप्ट आहेत प्रायजेक्शनच्या त्या तिकडे संपूर्ण व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी शिकत आहात, जे लोक ऑलरेडी त्याचा अभ्यास करत आहेत, ते देखील त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. तर शिकणं अगोदर पाहिजे, त्याचं नॉलेज अगोदर घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण विचार केला पाहिजे मार्केटचा विचार केल्यानंतर आणि मग सगळं झाल्यानंतर मग शिकण्यात येत असाल तर थोडंसं समजून बघा. आधी व्यक्ती शाळेत जातो, शिकतो, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो, त्याच्यानंतर कुठेतरी काम करायचा विचार करतो का आधी काम करतो आणि त्याच्यानंतर मग शिकण्याचा विचार करतो? ह्या गोष्टी थोड्याशा, तुम्ही हुशार लोक आहात सगळी, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. ओके. कधी असं लक्षात ठेवा की हे सगळं तुम्हाला शिकूनच करायचंय. दुसऱ्यांच्या भरोशावरती, दुसऱ्यांच्या जीवावरती जर तुम्ही मार्केट करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच्या आत्ता रामराम ठोका मार्केटला. कारण की हे मार्केट जितकं तुम्ही स्वतः लर्निंग करणार आहात तितकं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजायला सोपं जाईल. ओके. दुसरा काहीतरी सांगतोय, दुसरं काहीतरी, ह्याच्यावरती जर तुम्ही विचार करत असाल की आपण याच्यावरती मार्केटमध्ये टिकू तर ती खूप मोठी चुकीचा गैरसमज आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मग आम्ही पण सर तुमच्यावरतीच अवलंबून झालो, असं होत नाही. मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमधनं. त्यातनं तुम्ही शिका, त्यातनं तुम्हाला काही चांगल्या गोष्टी वाटतात तर तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. असं नाही की तुम्ही फक्त आपलाच व्हिडिओ बघा. तुम्हाला जी व्यक्ती आवडती, जी ती व्यवस्थित प्रामाणिकपणे शिकवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही सगळ्यांचा व्हिडिओ बघू शकता. ओके. फक्त तुम्हाला समजते कुठल्या व्यक्तीकडनं हे तुम्हाला समजून घ्यायचे. ओके. बाकी संपूर्ण तुमची मर्जी आहे. ओके. फक्त लक्षात ठेवा की मार्केट दिसतंय तेवढं सोपं नाहीये. ओके. चला, उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे. निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. निफ्टीच्या लेवल बघणार आहोत, ओआय डाटा देखील बघणार आहोत, त्यासोबत बँक निफ्टी, सेन्सेक्स याचे देखील इंडेक्स बघणार आहोत. प्रायजेक्शन काय बनते, डिमांड सप्लाय झोन काय बनतोय, स्ट्रक्चर काय बनतंय, आज जी बुलिश मोमेंटम आली आहे ती सस्टेन होती नाही होती. ओके. त्याच्यासोबत प्रायजेक्शन काय बघायला मिळते याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप सारे लोक फक्त व्हिडिओ बघतात, ना त्याला लाईक करत ना त्याला सबस्क्राईब करत. त्यामुळे सबस्क्राईब करत जावा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. खूप सारे लोक सबस्क्राईबच करत नाहीत, तर नक्की सबस्क्राईब करा. ओके. चला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कसिंग केलं होतं समजून घेऊया. मार्केट बघा, लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये खूप मोठा गॅप डाऊन ओपन झाला होता, त्याच्यानंतर खाली आलं होतं आणि इकडे जर बघितलं तर मार्केटने एक प्रायजेक्शन
दाखवली होती. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, रिकव्हरी आलं, मार्केटने इकडे एक बुलिश प्राइस ॲक्शन क्रिएट केली, त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला. आजची जर क्लोजिंग बघितलं तर 211 पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. हा जो रेजिस्टन्स होता 25,600 या लेवलच्या वरती जाऊन निफ्टीने एक पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. ओके, तर सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे जर बघितलं तर आपण डिस्कस केलं होतं बघा, ही एक निगेटिव्ह एक प्राइस ॲक्शन खाली आला, इकडने एक पुल बॅक घेतलं होता. ही एक होती जी सपोर्ट लेवल तयार झाली होती. ओके, आणि तिकडने बघा इकडे डबल बॉटम तयार केला आणि मार्केटने वरती मोमेंटम दिली. आता काहीसं जर बघितलं तर ही प्राइस ॲक्शन आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळते. आता आज जर बघितलं तर या लेवलपासून इथपर्यंत मार्केटने एक बुलिश मोमेंटम दिलाय आणि डाऊनपासून जर मोजलं आपण मार्केटला, आजचं लो ते आजचा हाय जर मोजला तर 318 पॉईंटची मोमेंटम आज निफ्टीमध्ये बघायला मिळालेली आहे. मग तुम्हाला परत 1 लिटर पेट्रोलचं जर माहिती असेल की मार्केट, आता ते वारंवार मी सांगणार नाही, टाईम पण व्हायला जातो आणि आय होप सगळ्यांना माहिती असेल. नसेल माहिती तर ठीक आहे, जेव्हा वाटेल की तेव्हा अजून एकदा परत एकदा सांगू, एक्सप्लेन करू. आता 318 पॉईंटची मोमेंटम ऑलरेडी निफ्टीने दिलेली आहे इंट्राडेमध्ये. आता पॉसिबिलिटी काय आहे की बाबा या लेवलवरती लास्ट टाइम गॅप अप ओपन झालं होतं बघा त्या लेवलच्या आसपास, म्हणजे ती लेवल आहे 25,700. म्हणजे 25,700 टेक्निकली काही रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतोय निफ्टीमध्ये. ओके, आणि इकडे जर बघितलं तर एक मोमेंटम पण दिलाय. आता एक हेल्दी कन्सोलिडेशन किंवा हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. त्या हेल्दी पुलबॅक नंतर एक बुलिश फ्लॅगम पोलच्या नंतर आपल्याला इकडे एक गॅप जो पेंडिंग आहे तो गॅप फिल करताना परत निफ्टी बघायला मिळू शकतो. म्हणजे 25,800 वरती जो रेजिस्टन्स आहे, एक 100 पॉईंटचा गॅप पेंडिंग आपल्याला इकडे बघायला मिळतो. तो गॅप पेंडिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, आता तुम्ही म्हणसान की सर इकडे गॅप होता, लास्ट टाइम इकडनं गॅप डाऊन ओपन झाला, हा गॅप इकडे गॅप डाऊनमध्ये दाखवला, फिल झाल्यासारखा दाखवला, परत इकडे रिकवर झाला. परंतु ॲक्च्युअल जर बघितली तिकडे गॅप फिलिंग झालेली आहे का? ही गॅप फिलिंग झालेली नाही, गॅप डाऊनमध्ये झाला होता. म्हणजे इकडे जो गॅप पेंडिंग होता तो गॅप फिल केला गॅप डाऊनमध्ये. ओके, मग आता याला आपण म्हणू शकतो का गॅप फिल झालाय का? गॅप फिल इकडे या लेवलच्या वेळेस गॅप फिल झाला, परंतु आता जो गॅप डाऊन ओपन झाला तो इकडे गॅप पेंडिंग आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट डाऊन साईडला गेलं, या लेवलमध्ये मार्केट गॅप अप गॅप डाऊनमध्येच खेळताना दिसलं आपल्याला. थोडंसं आपल्याला इकडे 25,700 वरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. चला 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जाऊया, रिसेट करूया सगळ्या लेवल. 25,700 लेवल आत्ता आपण डिस्कस केली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,750च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 25,800 वरती एक रेजिस्टन्स आहे. तर या 2 रेजिस्टन्स लेवल आपल्याला पाहायला मिळत आहे. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे, त्या लेवलला आपण मार्क करूया. ओके, थोडंसं डाऊन साईडला घेतलं आणि इकडे रेंज आहे ही मार्क करूया. काय लेवल बघायला मिळतं ते सर्वात अगोदर नो ट्रेडिंग झोनची लेवल समजून घ्या. 25,700 25,650 एक 60 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. या लेवलवरती कन्सोलिडेशन, छोटंसं कन्सोलिडेशन ब्रेकआउट, आणि ही लेवल आपल्याला एक बघायला मिळते. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडे एक सपोर्ट होता आणि याच लेवलच्या खाली नंतर एक आपल्याला एक मोमेंटम डाऊन साईडला बघायला मिळतं. म्हणजे 25,650 हा एक सपोर्ट आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळतो. इकडे रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,700 वरती मार्केटचा आजचा इंट्राडे हाय आहे. ओके, 50 पॉईंटचं आपल्याला इकडे कन्सोलिडेशन रेंज बघायला मिळते. ओके, आता इकडे जर बघितलं तर ही एक छोटीशी सपोर्ट लेवल आहे जी की आपल्याला 25,600 वरती बघायला मिळते. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक सपोर्ट लेवल आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे मल्टिपल सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळते. मग या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आता मार्केटने जर बघितलं तर इकडनं हायर हाय पॅटर्न करून इकडे ब्रेकआउट दिला आणि बऱ्यापैकी इंट्राडेला हायला क्लोजिंग दिली. आता आपण आत्ता डिस्कस केलं की 350 पॉईंटचा आजचा बुलिश मोमेंटम आहे. त्याच्यामुळे मार्केट जर डायरेक्ट ओपन होत असेल आणि त्याच्यानंतर ओपनिंगलाच जर बुलिश मोमेंटम द्यायचं असेल तर इकडे मार्केट आपल्याला ट्रॅप करताना दिसू शकतं. रिस्क टू रिवॉर्ड रेशो इकडे आपल्याला बुलिश साईडला बघायला थोडासा रिस्क फॅक्टर हाय बघायला मिळते. मग इकडे जर बघितलं तर मार्केट काय करतं, इकडे कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट दिलाय. मग इकडे एक कन्सोलिडेशन
आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट होत असेल तर ही प्राइस ॲक्शन आपल्याला काहीशी बुलिश बघायला मिळते. एक फ्लॅगम फोल बुलिश फ्लॅगम पोल पॅटर्न आपल्याला बघायला मिळतं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरच्या नंतर. मग इकडे काहीसं कन्सोलिडेशन करून जर मार्केट ब्रेक करत असेल, निफ्टी जर ब्रेक करत असेल बुलिश साईडला काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून, मग त्याच्यानंतर 25,750चा एक गॅप फिलिंगची लेवल आहे जे की इकडे पेंडिंग होता. त्याच्यानंतर जर बघितलं सेकंड लेवल 25,800, म्हणजे साधारण एक 100 पॉईंटचा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यामध्ये हे छोटे छोटे 2 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, तर ही प्राइस ॲक्शन तुम्हाला समजली असेल. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला थोडंसं रिस्क फॅक्टर हाय आहे आणि 25,650 वरती एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. आता इकडे जर डायरेक्ट ब्रेक होत असेल डाऊन साईडला तर इकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळते का? नाही. परंतु जर इकडे काहीसा डबल टॉप करून किंवा एखादा या पद्धतीने ट्रेंड लाईन तयार करून किंवा टॉपवरती कप अँड हँडल पॅटर्न तयार करून कुठली बुलिश प्राइस ॲक्शन जी आपण डिस्कस करतोय की बाबा डबल टॉप, कप अँड हँडल किंवा थोडंसं कन्सोलिडेशन असं आणि त्याच्यानंतर चॅनल तयार करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल, बेसिकली बेरिश प्राइस ॲक्शन तुम्हाला समजायला पाहिजे. आणि हे बेरिश प्राइस ॲक्शन आहे का बुलिश प्राइस ॲक्शन आहे का कन्सोलिडेशन आहे का कुठला सेटअप बनतोय, काय प्राइस ॲक्शन क्रिएट झाली, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे. ओके, मग 25,650 जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट काय आहे? 25,600. आणि त्याच्यानंतर मार्केट थोडंसं स्लो होऊ शकतं कारण की या रेंजमध्ये मार्केटमध्ये कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर काय लेवल बनतात ते सेकंड सपोर्ट 25,550 आणि 25,500. तर 25,500 आता इकडे एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. काहीशी लक्ष्मण रेषा आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आता जसं लास्ट एपिसोडमध्ये आपण गॅप अप गॅप डाऊनचं डिस्कशन केलं, इकडे जर बघितलं तर जर गॅप अप पण होत असेल, आता 25,682च्या आसपास क्लोजिंग, याचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघितला आपण तर 25,750च्या आसपास, म्हणजे 70 ते 75 पॉईंट जर उद्या निफ्टी जर मोठा गॅप अप ओपन होत असेल तर थोडंसं इकडे आपल्याला प्राइस ॲक्शनवरती लक्ष देणं गरजेचं आहे. ओपनिंगमध्येच एखादा आपल्याला सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओपनिंगमध्ये निफ्टी गॅप फिल करताना दिसू शकतो कारण ती 350 पॉईंटची आजची बुलिश मोमेंटम, उद्या त्यात परत 70-75 पॉईंट जर गॅप अप पण होत असेल तर इकडे आपल्याला थोडंसं जे कॉल रायटर आहे, जे सेलर आहेत ते थोडेसे ॲक्टिव्ह होताना दिसू शकतात. मार्केटला थोडंसं आपल्याला डाऊन साईडला नेताना दिसू शकतात. तर याचं देखील आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं मार्केट आपल्याला ह्या कन्सोलिडेशन रेंजमध्ये आणखी कन्सोलिडेशन गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं स्लो राहताना दिसू शकतं बिकॉज त्या रेंजमध्ये येते. हे रेजिस्टन्स लेवल, ही सपोर्ट लेवल आणि त्याच्या रेंजमध्ये येते. त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला स्लो मोमेंटम, थोडंसं कन्सोलिडेशन अशा पद्धतीने मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, जाऊया OI डाटाकडे. ऑप्शन चेन ओपन केली आहे. 17 फेब्रुवारीची उद्या वीकली एक्सपायरी आहे निफ्टीची. आज जर बघितलं तर 13 इंडिया विक्स आपल्याला बघायला मिळते आणि 25,700च्या आसपास आपल्याला एक काय बघायला मिळते? ॲट द मनीची लेवल बघायला मिळते. मग 25,700 जर बघितलं तर 65 लाख पुट रायटिंग आहे आणि 86 लाख कॉल रायटिंग आहे. मग काय बघायला मिळते बाबा की कॉल रायटिंग 25,700 वरती हाय आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,800 वरती पण जवळजवळ 1 करोडच्या आसपास आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. म्हणजे 25,700 25,800 एक हेवी कॉल रायटर आहेत. मग हे 25,700 जर मार्केटने आजचा इंट्राडे आहे तो जर ब्रेक केला तर एक शॉर्ट करून आपल्याला बघायला मिळू शकते 25,800 पर्यंत. हे जे 25,700 जे कॉल रायटर आहेत, हे जिकडे कॉल रायटिंग करून ठेवले तिकडनं पोझिशन आपल्याला एक्झिट करताना दिसू शकतात. तिकडनं आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते. ओके, मग 25,800च्या आसपास मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे टेक्निकली पण. आणि OI डाटावरती जर बघितलं तर 25,800 वरती आणखी स्ट्रॉंग कॉल रायटिंग आहे. मग 25,800 लेवल ही थोडीशी आपल्याला हेवी रेजिस्टन्स बघायला मिळते. आता 25,700 वरती जर बघितलं तर 65 लाख पुट रायटिंग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,650 टेक्निकल सपोर्ट आहे. 25,600 वरती हेवी पुट रायटिंग आहे या लेवलवरती. मग ही लेवल एक आपल्याला बघायला मिळू शकते निगेटिव्ह. त्याच्यानंतर मग काय होतं, कन्सोलिडेशन रेंज आहे. इथे आपण आता डिस्कस केलं होतं की या लेवलमध्ये कन्सोलिडेशन आहे. ओके,
इथं आत्ता आपण बघितलं होतं की 25,600च्या नंतर मार्केट थोडंसं कन्सल्टेशन करण्यात झुकतं आणि 25,700वरतीच आपल्याला 25,600वरती आपल्याला हेवी फुट पॅटिंग पाहायला मिळत आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर 25,600 25,700 या रेंजमध्ये आपल्याला थोडंसं निफ्टी कन्सल्टेशन करताना दिसू शकतो. कंबाईन प्रीमियम जर बघितले 25,700वरती 70 आणि 70 जवळजवळ 140च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे. प्रीमियम थोडेसे हाय आहेत. जर रेग्युलर जर बघितलं आपण लास्टचे 7-8 ट्रेडिंग सेशन तर प्रीमियम ओके आहेत. इतके पण हाय नाहीत, इतके पण लो आहे. तो छोटा मोठा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 25,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 25,650 25,700 हे छोटे छोटे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, आत्ता जरी मार्केट बघितलं तर मार्केट थोडंसं आपल्याला कॉलरायटिंग हेवी बघायला मिळतं ते 25,800वरती. ओके, तर त्या पद्धतीने आपण लेवल इकडे डिस्कस केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला निफ्टीचा एक्सपायरीचा ॲनालिसिस व्यवस्थित समजला असेल, प्राइज ॲक्शन व्यवस्थित समजला असेल, ओआय डाटा व्यवस्थित समजला असेल. आता खूप सारे लोक मला माहीत आहे की इथपर्यंतच व्हिडिओ बघणारे व्हिडिओला स्किप करून टाकणार किंवा बंद करून टाकणार आहे. तर असं बिलकुल करू नका. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील काही प्राइज ॲक्शन बनलेलं आहे, त्याचं देखील आपण व्यवस्थित पद्धतीने डिस्कशन करूया आणि व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. बघा, हा आहे लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमधले आपल्या लेवल बँक निफ्टीचे. बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला. गॅप डाऊन ओपन नंतर इकडनं आपण ही लेवल डिस्कस केली होती. लेवल ब्रेक झाली. नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स ब्रेक झाला. व्यवस्थितरित्या इकडे कन्सोलिडेशन केलं, ब्रेकआउट दिला. कुठंपर्यंत हाय लावलाय? 61,000पर्यंत. शेवटची लेवल आपण काय डिस्कस केली होती रेजिस्टन्सची? ही लेवल. कुठपर्यंत गेलाय तो? या लेवलपर्यंत. कुठून गेलाय तो? गॅप डाऊन ओपन होऊन. गॅप डाऊन नंतर आपण काय डिस्कस केलं होतं? एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतं. इकडे जर बघितलं तर गॅप डाऊन ओपन आणि एक सरळ बुलिश मोमेंटम, जे की शेवटची लेवल होती आपली 61,000. बघा, राऊंड लेवलवरती जाऊन थांबलेला आहे. ओके, मग इकडे जर बघितलं तर एक आपल्याला अशा पद्धतीने एक छोटासा कप अँड हँडल देखील पॅटर्न बघायला मिळालेला आहे. ओके, मग लेवल तुम्हाला समजलं असेल की बाबा लेवल कशा पद्धतीने काम करतात. ओके, आता 762 पॉईंट निफ्टीची बँक निफ्टीची आजची मोमेंटम आहे. तुमच्या जर लक्षात असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की बँक निफ्टी निफ्टीच्या कम्पेअरमध्ये आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये इतका सेलिंगमध्ये आलेला नव्हता. बँक निफ्टीचं बघितलं तर गॅप डाऊन पण छोटासा झाला होता आणि तिकडनं कन्सोलिडेशन पण छोटंसं होतं. इकडनं आपण ही प्राइज ॲक्शन देखील डिस्कस केली होती आणि ही लेवल देखील डिस्कस केली होती 60,467. तिकडनं बुलिश मोमेंटम दाखवला, आज पण बुलिश मोमेंटम दाखवला. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया आणि उद्याच्यासाठी बँक निफ्टीच्या लेवल आपण बघूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर या लेवलवरती सपोर्ट होता आणि त्याच लेवलवरून आज बुलिश मोमेंटम दाखवला. 60,950च्या आसपास क्लोजिंग आहे. टेक्निकली जर बघितलं तर आजचा जो आहे तो आहे हाय आहे तो 61,000 आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर जेव्हा ही लेवलवरती रेजिस्टन्स घेतला होता, ही लेवल जेव्हा ब्रेक केलं, डाऊन साईडला ब्रेक केलं, त्यावेळेस मार्केटने मोमेंटम दाखवलं नाही, परंतु एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाली या लेवलवर. डबल टॉप इकडे पण झाला होता, इकडे पण झाला होता. म्हणजे हे जे रेजिस्टन्स होते ते आता काय करणार आहे? सपोर्टचं काम करणार. परंतु सपोर्टमध्ये जर इकडे डबल टॉप निगेटिव्ह प्रायझेशन झाली, हा जर सपोर्ट ब्रेक होतोय तर परत मोमेंटम हा डाऊन साईडला येताना दिसू शकतो. त्याच्या लेवल काय बनतात ते समजून घ्या. आता जर बघितलं तर इकडे एक रेंज आपल्याला बघायला मिळते, जे की रेजिस्टन्स आहे 61,000ची आणि सपोर्ट जर बघितलं तर 60,800चा आहे. म्हणजे साधारण 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला इकडे बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. ओके, आधी निगेटिव्ह साईडचे लेवल समजून घ्या. इकडे जर बघितलं तर एक सपोर्ट कुठे बघायला मिळतो? या लेवलवरती. त्याच्यानंतर आणखी एक सपोर्ट कुठं होता? या लेवलवरती. आणि आणखी एक सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती पाहायला मिळतं. तर हे 3 सपोर्ट आपल्याला निगेटिव्ह साईड म्हणजे बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. आज जर बघितलं तर 762 पॉईंटचा मोमेंटम आहे. परंतु जर टेक्निकल बघितलं आजचा पूर्ण इंट्राडे मोमेंटम, तिकडे आपण मार्क करूया, लो आणि हाय, म्हणजे 1200 पॉईंटचा बुलिश मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये दाखवलाय. आता 1200 पॉईंटचा ऑलरेडी इंट्राडेमध्ये मोमेंटम आहे. जर बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन जर बुलिश साईडला ब्रेकआउट देत असेल ओपनिंगमध्येच, तर बुलिश साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनतोय का? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर जर बघितलं तर निगेटिव्ह साईडला येऊन खाली टप्पा होऊन या लेवलने ब्रेक करून काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन केलं तर त्या लेवल आपण बघूया.
प्रायझेक्शन जर बुलिश आहे. पण तो आत्ता जर बघितलं तर नेगेटिव्ह साईडला काय लेवल बनतात ते काहीसा डबल किंवा काहीसा कप अँड हँडल एक टप्पा खाऊन जर परत लेवल येऊन 60,800चा जो सपोर्ट आहे हा जर ब्रेक होत असेल तर छोटे छोटे सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. 60,660चा फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 60,500चा आहे. आणि तिसरा सपोर्ट जर बघितलं तर 60,373चा. तर हे काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर हा एक सेलिंग झोन होता. इकडे सप्लाय झोन बघायला मिळतं. या लेवलनंतर मार्केटने एक डाऊन साईड मोमेंटम दाखवलं होतं जो की थोडासा शार्प होता. ओके, आणि तोच सेलिंग झोन आपल्याला इकडे बघायला मिळतोय. आता सध्या जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स होता आधी. ओके, आता हा एक सपोर्टचं काम करतोय. मग इकडे सपोर्टचं काम करतो म्हणलं एकदा आल्यानंतर एक छोटासा सपोर्ट इकडे घेणं अपेक्षित आहे. आणि त्या सपोर्ट नंतर जर सस्टेन नाही होत त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीच आपल्याला नेगेटिव्ह म्हणजे मार्केट थोडंसं आपल्याला सेलिंग साईडला जाताना दिसू शकतं बँक निफ्टी. ओके, आता बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला कुठली लेवल नाही, फक्त एक गॅप ऑफ ओपनिंग लेवल होती. तर आपण काय करूया इकडे थोडंसं आपण राऊंड लेवलचा विचार करूया. 61,250. ओके, ते काही राऊंड लेवल आहेत कारण की हे ऑल टाईमचे लेवल होते तिकडनं कुठल्याही लेवल नाही. एक गॅप ऑफ ओपनिंग होता मोठा आणि तिकडनं नेगेटिव्ह मोमेंटम सुरू झालं. काहीसा प्राइस ॲक्शन बुलिश, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन किंवा कन्सोलिडेशन. ओके, आफ्टर कन्सोलिडेशन जर नो ट्रेडिंग झोन ब्रेक होत असेल बुलिश प्राइस ॲक्शन करून 61,000ची लेवल एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सची लेवल आपल्याला बघायला मिळते. राऊंड लेवल आहे. या लेवलच्या वरती जर काहीशी प्राइस ॲक्शन करून जर ब्रेक होत असेल तर रिस्क बुलिश साईडला आहे. त्यामुळे तुमचं रिस्क मॅनेजमेंट पोझिशन सायझिंग याच्यावरती तुम्हाला फोकस ठेवणं गरजेचं आहे. 61,124 फर्स्ट लेवल, 61,250 सेकंड लेवल, 61,350 थर्ड लेवल. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर नेगेटिव्ह साईडला येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. गॅप अप गॅप डाऊन सेटअप जो आहे त्याचा विचार करू शकता. गॅप डाऊन ओपन होत असेल तर थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना बँक निफ्टी बघायला मिळू शकतो. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स पण गॅप फिल केलं आहे ऑलमोस्ट. ओके, सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट करून मार्केटने ब्रेकआउट दिला होता. आजचा इंट्राडे हाय जर बघितला तर 83,340 वरती आहे. सपोर्ट जर बघितलं टेक्निकली तर या लेवलचा एक सपोर्ट पाहायला मिळतोय. त्या लेवलला मार्क करूया. काय लेवल बघायला मिळते इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट होता 83,100च्या आसपास. आणि रेजिस्टन्स जर बघितला तर 83,341 वरती आहे. म्हणजे साधारण 250 ते 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला सेन्सेक्समध्ये 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघायला मिळते. त्याला पण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केलेलं आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर फर्स्ट सपोर्ट काय आहे या लेवलवरती ही ब्रेकआउट कॅन्डल आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर हा स्विंग लो आहे. आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर बघायला मिळतं. आता ही जर प्रायजेक्शन तुम्ही बघितली तर इकडनं एक प्रायजेक्शन आपल्याला बुलिश बघायला मिळतं. आता ब्रेकआउट देऊन मार्केट सस्टेन झाले. हे पण जर बघितलं तर बॉटमपासून बऱ्यापैकी हायर लेवलवरती क्लोजिंग आहे. त्याला डाऊन साईडला जर यायचं असेल तर एक छोटासा टप्पा पुलबॅक आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर छोटे छोटे आपल्याला सपोर्ट लेवल बघायला मिळत आहे. 82,985 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 82,822 सेकंड सपोर्ट. आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 82,700च्या आसपास थर्ड सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, तर हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाचा टाईम फ्रेमवरती इकडे जर बघितलं तर एक गॅप पेंडिंग आहे. या लेवलची आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक रेजिस्टन्स आहे. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते. तर हे 3 रेजिस्टन्स आपण इकडे मार्क केलेले आहेत. ओके, फक्त बुलिश साईडला लक्ष ठेवा की डायरेक्ट जर ब्रेकआउट देत असेल तर रिस्क टू रेशो हाय आहे. अशा पद्धतीने प्रायजेक्शन खूप कमी प्रमाणात चालतं. कन्सोलिडेशन पुलबॅक त्याच्यानंतर कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर 83,500 राऊंड लेवल आहे फर्स्ट रेजिस्टन्सची. 83,657 सेकंड रेजिस्टन्स लेवल आणि 83,800
थर्ड रेजिस्टन्स लेवल, या काही रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळतं. गॅप अप जर ओपन असेल तर एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो ओपनिंगमध्ये. गॅप डाऊन जर ओपन असेल तर रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोनच्या आतमध्ये आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळू शकतं. आता ओव्हरऑल इंडेक्स जर बघितले, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, तर आज मार्केटने एक शार्प रिकव्हरी दाखवली आहे आणि कंटिन्युएशन होण्याची पॉसिबिलिटी आफ्टर कन्सोलिडेशन आहे. म्हणजे काय आहे की आज रिकव्हरी होती आणि ती रिकव्हरी जर कंटिन्यू करायची असेल, मार्केटला बुलिश साईडला कंटिन्यू जायचं असेल, तर त्याच्यासाठी एक पॉज, एक कन्सोलिडेशन, एक हेल्दी पुलबॅक घेऊन जर इंट्राडेचे हाय ब्रेक होत असतील किंवा एक पुलबॅक घेऊन जर आजचे इंट्राडे हाय ब्रेक होत असतील, तर मग तिकडनं थोडंसं मार्केट आपल्याला बुलिश साईडला जाताना दिसू शकतं. डाऊन साईडला येताना मार्केटने खूप जास्त कन्सोलिडेशन करून, सपोर्ट करून रेजिस्टन्स तोडून मार्केटवर गेले. त्यामुळे पडताना मार्केट थोडंसं स्लो पडताना दिसू शकतं जर काही नेगेटिव्ह प्रायजेक्शन होत असेल तर. ओके, आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. व्हिडिओ जर तुम्ही आत्ता संपूर्ण बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा की निफ्टी एक्सपायरी मास्टर क्लास, असं कमेंटमध्ये लिहून ठेवू शकता. आणि व्हिडिओ बघायचा म्हणून बघू नका, तर व्हिडिओमधनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत जावा, व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करत जावा. खूप निवांतपणे, खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. आय होप तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत असतील. ओके, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, जुने असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.